आपल्या आयुष्यात कोण कोण आहे याच्याही पेक्षा आपल्या आयुष्यामध्ये कोण कोणासाठी आहे हे जास्त महत्वाचं असतं. नाहीतर आळ्यांची बुजबुज व्हावी तशी माणसांची बुजबुज झालेली आहे. सगळीकडे गर्दी आहे ना, जिथं पाहाल तिथं माणसाची गर्दी आहे. पण त्या गर्दीतली नेमकी आपली माणसं कोणती आहेत इथं भलं मोठं प्रश्नचिन्ह आहे. माणसांच्या गर्दीमध्ये 4-2च माणसं अशी असतात की ते आपल्याला जीव लावतात, आपल्याला आपलं म्हणतात, नाहीतर दररोज आपल्या सोबत असतील, आजूबाजूनं फिरतील, आपल्या सोबत राहतील, पण ते आपले असतीलच असं कशावर. तेव्हा जी माणसं आपले आहेत ना ती माणसं केवळ आपले असतात. आणि आपली माणसं आपली करण्याचा एक मूल मंत्र, आपण कुणासाठी तरी काहीतरी करावं लागतं तेव्हा जग आपल्यासाठी धावून येतं. आपण देवाला एका हाताने दिलं तर देव आपल्याला 10 हाताने देतो. आपण एखाद्याच्या घरी जाऊन पत्रवाळी उचलली तर ती लोक आपल्या घरी येऊन काम करतात. हे जग ऋणानुबंधाचं आहे. हे जग लक्षात ठेवतं कोण कुणाच्या कामाला आले. तुम्ही जर एखाद्याच्या कामाला आलात ना तरच जग तुमच्या कामाला येतं. तुम्ही जर जगाच्या कामाला येत नसाल आणि फक्त लोकांकडून अपेक्षा ठेवत असाल तर लोक कधीही तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत.